शुभप्रभात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आजचा विषय चेहरा सजवायला काही मिनिटं लागतात, परंतु चारित्र्य घडवायला, कर्तृत्व घडवायला अख्खं आयुष्य खर्ची घालावं लागतं. म्हणून मित्रांनो, आपण जीवनामध्ये चेहऱ्यापेक्षा कर्तृत्वाला आणि चारित्र्याला महत्त्व दिलं पाहिजे. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट. जगात महासत्ता असलेला अमेरिकेसारखा देश, हा देश गोरा वर्ण असलेल्या लोकांचा देश आहे. या देशाच्या इतिहासामध्ये कधीही काळा वर्ण असलेला व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेला नव्हता. कारण अमेरिकेमधील 85% लोक हे गोऱ्या वर्णाचे आहेत आणि 15% लोक हे काळ्या वर्णाचे आहेत. परंतु एक असा व्यक्ती होऊन गेला की तो आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर गोऱ्या राष्ट्रामध्ये काळ्या वर्णाचा 15% लोक असलेल्या जनतेतून अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला, ज्याचं नाव आहे बराक ओबामा. बराक ओबामाने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षा पदापर्यंत झेप घेणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हती. अमेरिकेचा इतिहास पाहिला तर एकही व्यक्ती आतापर्यंत काळा वर्ण असलेली अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालेली नव्हती. पण बराक ओबामा 85% गोऱ्या असलेल्या लोकांची मने जिंकली आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले. त्यांनी जे आपल्या निवडणुकीमध्ये काही कायदे केलेले होते, वायदे केलेले होते, ते वायदे त्यांनी पूर्ण केले. म्हणून ते आजही आपल्या कर्तृत्वाने जगामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणून मित्रांनो, चेहरा कसा आहे यापेक्षा त्याचं कर्तृत्व किती आहे याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून कधी कधी आपण म्हणतो दिसतं तसं नसतं, आणि हे खरंच आहे. पूर्वी ज्या लोकांनी अशा प्रकारच्या म्हणी निर्माण केल्या त्या पाठीमागचा अनुभव हाही महत्त्वाचा आहे. म्हणून आपण जीवनामध्ये जे दिसतंय त्या गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा त्याच्या पाठीमागील कर्तृत्व लक्षात घेऊन त्या व्यक्तीला आपण उंचीपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे. एवढंच या प्रसंगी. धन्यवाद मित्र.